नमस्कार, मी सागर देशमुख. आपण एक मागच्या 15 दिवसापूर्वी माननीय तहसीलदार साहेबांना एक आपण निवेदन दिलं होतं. ते निवेदन या संदर्भात होतं की ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांचे अकाउंट भारतीय स्टेट बँकने सध्या पारच्या होल्ड केलेले आहे. त्याचं निवेदन आपण याच्यासाठी दिलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं पण ते लोक रेग्युलर भरू नाही शकले. यावर्षीच्या वातावरणानुसार जे अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नात कुठंतरी घट झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज जे आहे पीक कर्ज ते भरता नाही आलं. त्यामुळं शेतकऱ्यांचे जे अकाउंट होल्ड झालेले आहे त्यामध्ये काही काही जे शेतकरी आहे ते त्यांना दुष्काळी अनुदान आलं, नंतर अतिवृष्टीचं अनुदान आलं, नंतर शासकीय कुठल्याही महा-DBT अंतर्गत समजा ज्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचन घेतलेले, ठिबक सिंचन घेतलेले, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात गव्हर्नमेंटची सबसिडी अनुदान जमा झालं, पण ते अकाउंट होल्ड असल्यामुळे जे त्या अकाउंटमधून पैशाचा कुठलाही व्यवहार करता येत नाही. तरी त्या संबंधित त्या गोष्टीसाठी आपण माननीय तहसीलदार साहेबांना आपण निवेदन दिलं होतं. ते निवेदन आपण मागच्या 10-15 दिवसापूर्वी दिलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी तहसीलदार साहेबांनी एक आदेश काढला की भोकरदनमध्ये जवळपास पारदच नाही तर भोकरदन, दानापूर, धावडा, हसनाबाद, जळगाव, सपकाळ, अनुवा, माहोरा अशा बऱ्याचशा शाखा आहेत. जवळपास त्याच्यामध्ये 9 शाखा आहे. अशा 9 शाखांना एक म्हणजे अर्ज केला होता आपण. त्याचे 9 शाखांना त्याने एक आदेशपत्र काढलं की संबंधित कुठल्याही शेतकऱ्यांनी शासकीय जे अनुदान आलेलं असेल ते अनुदान त्वरित शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करावा. आणि ते केल्या आपल्याला जे हे लेटर भेटलं त्यामध्ये काल खरं तर एका शेतकऱ्याच्या पैसे अकाउंटला जवळपास 1,90,000 रुपये होते. त्यामधले काल त्यांनी 50,000 रुपये विड्रॉल केले. त्यामुळं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्याही शेतकऱ्यांचं अकाउंट होल्ड झालेलं असेल पण त्या खात्यामध्ये कुठलंही अनुदान असेल, शासकीय कुठलंही अनुदान, तर तरी तुम्ही संबंधित ज्याही आपण बँकेकडून लोन घेतलेलं असेल गव्हर्नमेंटच्या त्या बँकेकडे जायचं आहे आणि त्वरित तो एक अर्ज करायचा आहे. हा आपला तहसीलदार साहेबांचं एक आदेशपत्र आहे. हे आदेशपत्र बँक साहेबांना दाखवायचं आहे. ते त्वरित तुमच्या खात्यामध्ये बचत खात्याचं जे सेविंग अकाउंट आहे ते काढून लगेच व्यवहार करून देतील. धन्यवाद.